हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू चॅनल वर्षांकर ब्लॉग. आणि मी वर्षा स्वागत करते तुमच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. आणि आज मला तुम्हाला एक गोष्ट दाखवायची बघा. सो माझ्याकडे काय आहे बघा. तर हे आहे आजचं रोजमेरी वॉटर. आणि हे आता आपल्याला यूज करायचं आहे. 2-3 दिवसापूर्वी एक व्हिडिओ अपलोड केलेला शॉर्ट म्हणजे यूट्यूब शॉर्ट्समध्ये की हे जे आहे याच्यामुळे आपले हेअर जे आहेत ते ठीक होतात. आता इथं हेअर लॉसचं वगैरे काही दिलेलं नाही आहे. तो म्हटलं चला आपण ट्राय करूयात, कारण काय होतं आपल्या स्काल्पमध्ये जे आहे तिथं केस कमी असतात खूप किंवा गळतात. आणि जसं आपलं एज होतं तसं केस खूप गळायला लागतात. सध्या आपलं खाणंपिणं पण इतकं व्यवस्थित नाही आहे की आपण एवढे हेल्दी केस ठेवूयात. तर म्हटलं चला यूट्यूबवर पण खूप ह्याचे रिव्ह्यूज येत होते. तर म्हटलं चला आता वापरून बघूया हे कसं आहे ते. आणि आत्ता 3 दिवस झालेले आहेत. तो आता आपण हे स्काल्पला यूज करणार आहे. तर आत्ता वाजले संध्याकाळचे 4:30 आणि माझं काम ऑलमोस्ट होत आलेलं आहे. आणि किती दुपार असू दे नाहीतर ऊन असू दे, चहा प्यावाच लागतो, त्याशिवाय जमतच नाही. म्हणजे असं फ्रेश असल्यासारखं वाटत नाही. म्हणून म्हटलं चला आता चहा बनवूया. तर मस्तपैकी आल्याचा असा स्ट्रॉंग चहा पिल्याशिवाय असं चहा पिल्यासारखं वाटत नाही. म्हणजे डोकं असं एकदम शांत झालं पाहिजे, त्याच्यामुळं चहा हा एकदम स्ट्रॉंगच पाहिजे. तर मी पण तसाच बनवती आहे. म्हटलं चला आता आल्याबरोबर थोडंसं जरा इलायची पण टाकून मस्तपैकी चहा बनवूयात. खरं तर गरमीचे दिवस आहेत, थोडंसं कोल्ड ड्रिंक्स वगैरे किंवा लिंबू सरबत, कोल्ड ड्रिंक्स नाही, लिंबू सरबत किंवा कैरीचं पन्हं वगैरे तसं बनवायचं आहे. पण त्याचं जे म्हणजे त्याचा जो पल्प आहे तो मी बनवून ठेवलेला नाही आहे. येत्या 2-3 दिवसात मी तो पण नक्की बनवेल. तर छानपैकी थंड पाण्यामध्ये सब्जा वगैरे टाकून छान असा पल्प तो कैरीचा टाकून छान पन्हं असं बनवता येतं. तर मला वेळ मिळाला तर त्याचं पण मी शूट नक्की करणार आहे. तर इथं आपला चहा रेडी झाला आहे बघा. म्हणूनच किती पण गरमी असू दे चहा पिलाच पाहिजे. तर तुम्हाला चहा आवडतो की कॉफी आवडते मला नक्की कमेंट करून सांगा. तर आज मी लवकरच लॉग आउट केलं, कारण की आज मला बनवायचं आहे फिश फ्राय आणि फिश करी पण बनवायची आहे. त्याच्यामुळं आजचं जे काम आहे ते मी लवकरच आवरलेलं आहे. आणि चहासोबत थोडंसं काहीतरी वेफर्स किंवा चिवडा लागतोच. म्हणूनच म्हटलं आज लवकर काम आटपून आपला जो फिशचा बेत आहे तो करावा. आणि आज मस्तपैकी मी सुरमई पापलेट हे फिश कालच आणलेलं आहे. म्हटलं आज निवांत आहे तर आज बनवूयात. तर चला मग आता आपली फिशची रेसिपी बघूयात. तर ही जी मच्छी आहे ही मी स्टार बाजारमधून आणते. आणि या ठिकाणी बघा इथं 2 सुरमईचे पीस आहेत, एकदम मोठे पीस आहेत. त्यानंतर हा पापलेट एक आहे. पापलेटची यावेळेस साईज खूप कमी भेटली. आणि थोडे प्रॉन्स आणलेले करीसाठी आणि फ्रायसाठी. तर हे मी साफ करून घेतले आहेत. यामध्ये एक छोटा दोरा असतो तो काढून घ्यायचा असतो प्रॉन्समधला, नाहीतर पोटात दुखतं असं म्हणतात. यानंतर जे फिश होते ते मी मॅरिनेट करत ठेवलेले. त्यामध्ये मी हळद, मीठ, लिंबूचा रस वगैरे टाकून ठेवलं. त्याचा व्हिडिओ मला घेता आला नाही, मी विसरून गेले. आणि आता मी बनवते आहे फिश करी मालवणी पद्धतीची. तर यामध्ये जो मसाला आहे या मसाल्यामध्ये मी ज्या ओलं खोबरं वापरलेलं आहे आणि कांदा आणि टोमॅटो भाजून घेऊन त्याच्यामध्ये थोड्याशा लसणाच्या पाकळ्या वगैरे टाकून हे जे वाटण आहे ते वाटून घेतलेलं आहे आपण. आणि ओलं खोबरंच वापरायचं या वाटणाला, म्हणजे छान असा मालवणी जो फ्लेवर असतो, म्हणजे मालवणी करी असते ना तसा फ्लेवर येतो करीला छान. तर यामध्ये आपले जे मसाले आहेत म्हणजे लाल तिखट असेल किंवा कांदा लसूण मसाला असेल, बाकीचे जे गरम मसाले असतील तर हे सगळे मसाले टाकायचे आहेत. आणि हा जो मसाला आहे बघा चांगला जो वाटलेला तो फ्राय करून घ्यायचा आहे. आणि नंतर त्यामध्ये आपण तो मसाला वाटलेला आहे त्याचं जे पाणी आहे ते पाणी टाकायचं आहे. आणि नंतर छान 2 ते 3 मिनिट चांगली उकळी काढून घ्यायची आहे. तुम्हाला जेवढं पाणी लागेल तेवढं तुम्ही तुमच्या अंदाजाने टाका. मला थोडंसं पातळच लागते मच्छी करी, सो ती चांगली लागते, कारण की फ्राय तर आपण बनवणार आहे. आणि साईड बाय साईड मी तर हे जे कोकम आहे ते पाण्यात भिजवून ठेवलं आहे. ते नंतर आपल्याला उकळी आल्यानंतर पाण्यात टाकायचं आहे. यानंतर आता आपण मच्छी फ्रायची तयारी करूया. यामध्ये जो मच्छी फ्रायचा मसाला असतो पॅकेट मिळतात बाहेर, तो मी आणलेला आहे. आणि तुम्ही घरचे मसाले पण वापरू शकता जर तुमच्याकडे मालवणी मसाला असेल तर. त्यानंतर लाल तिखट टाकला आहे, थोडा गरम मसाला आणि थोडा गोडा मसाला, हळद आणि मीठ टाकलेलं आहे. आता ह्याच्यामध्ये लिंबू पिळूयात. यामध्ये तुम्ही कोकमाचं पाणी देखील टाकू शकता. आणि याची जी पेस्ट आहे थिक पेस्ट बनवून घेऊ आपण. मॅरिनेशन करताना त्याच्यामध्ये आलं लसूण पेस्ट टाकलं तरी चालते किंवा हळद मिठाने पण तुम्ही मॅरिनेशन करून ठेवू शकता. तर बघा ही अशी थिकवाली पेस्ट बनवून घ्यायची आहे. थोडी थिकच ठेवायची म्हणजे मच्छीला चांगली लावायला जमली पाहिजे. तर पेस्ट बनवून झालेली आहे. आता आपली मच्छी छान मॅरिनेट पण झाली आहे. तर त्याला हा जो थिक केलेली जी पेस्ट आहे ती छान प्रकारे लावून घेऊया. जर तुम्हाला तवा फ्राय आवडत असेल तर तुम्ही पेस्ट लावून पण फक्त तेलात छान फ्राय करू शकता. फक्त तेल जरा जास्त तापलेलं पाहिजे. जर तेल कमी तापलेलं असेल तर तुमचं जे कोटिंग आहे ते निघू शकतं. तर या ठिकाणी बघा असा जो मसाला आहे हा पापलेट आणि सुरमईला लावून घेतलेला आहे.
आणि या साईडला प्रॉन्स आहेत बघा, ते प्रॉन्स पण आपल्याला आता कालवणात टाकायचे आहे, त्याच्यामुळे त्याला पण मसाला लावून घेतला मी. आता कालवणाला छान उकळी आलेली आहे. आता याच्यामध्ये जे आपण भिजवलेलं कोकम आहे, 5 ते 10 मिनटं भिजवलं तरी पण चालतं. भिजवलेलं कोकम आणि त्याचं जे पाणी आहे ते आपण या करीमध्ये टाकलेलं आहे. आणि करीला तुम्ही बघू शकता बघा, इतका छान कलर आलेला आहे. खरं तर मला खूप जेवण मन लावून बनवायला आवडतं, त्यासाठी वेळ पाहिजे असतो. पण जेव्हा जेव्हा मला जास्त वेळ असतो तेव्हा मी असा छान काही बेत बनवते आणि त्याचा जो व्हिडिओ आहे तो पण शूट करते. तर या ठिकाणी आता बघा, लाल तिखट मसाला, त्याच्यानंतर हा जो रवा आहे आणि तांदळाचं पीठ आहे हे आपण कोटिंगसाठी लावायला घेतलेलं आहे मच्छीला. तर यामध्ये तुम्हाला रवा फ्राय, तवा फ्राय जसा आवडेल तसा तुम्ही मच्छी तळून खाऊ शकता. तर मच्छीमध्ये मला जास्त सुरमई तवा फ्राय आवडतो, कारण तो स्पायसी असतो. पण आज म्हटलं जरा थोडासा क्रिस्पी फिश बनवूयात. तर आता रवा आणि तांदळाचं पीठ मच्छीला लावून झालेलं आहे आणि आता आपण फ्राय करूयात. तर सगळ्या मच्छीला हे लावून घेतलेलं आहे. तुम्ही तुमच्या पद्धतीने कसं पण बनवू शकता आणि मला सांगा की तुम्हाला कसं आवडतं, म्हणजे रवा फ्राय आवडतं की तवा फ्राय आवडतं. तर नेहमी मच्छी तळताना प्रॉन्स वगैरे असेल तर तुम्हाला फ्राईड प्रॉन्स आवडत असतील तर डीप फ्राय तळा. आणि नॉर्मल सुरमई आणि पापलेट जर तळायचं असेल तर खूप कमी तेल घ्या, पण पूर्ण तेल तापेपर्यंत मच्छी टाकू नका. कारण की माझा आत्तापर्यंतचा एक्सपिरियन्स असा आहे की कमी तापलेल्या तेलात जर मच्छी टाकली तर तुमचं सगळं कोटिंग निघून जातं. म्हणून मच्छी तळताना तेल हे नीट तापलंय की नाही ते एकदा चेक करून घ्या. तर आता आपलं तेल तापलेलं आहे आणि इथं मला डीप फ्राय जे आहेत हे प्रॉन्स करायचे आहेत. तर प्रॉन्स तळताना हाय टू मीडियम गॅसवरच प्रॉन्स तळा, कारण की ते तळायला जरा वेळ लागतो, त्याच्या आतमध्ये जे आहे ते शिजायला वेळ लागतो. त्याच्यामुळे डीप फ्राय आणि तेल एकदम कडकडीत तापलेलं जर असेल तर तुमचे प्रॉन्स हे छान क्रिस्पी लागतात. तर बघा, हे आपले असे रवा फ्राय प्रॉन्स तळून झालेले आहेत. प्रॉन्समध्ये पण तुम्ही वेगवेगळे प्रकार बनवू शकता, जसं बटर गार्लिक प्रॉन्स, प्रॉन्स कोळीवाडा, हे आपल्याला हॉटेल्समध्ये ऑप्शन भेटतात. तर थोडीफार रेसिपी बघून ते पण प्रॉन्स तुम्ही बनवू शकता, किंवा कांदा टोमॅटो टाकून जी प्रॉन्स मसाला असतो तो पण खूप छान लागतो, तो पण तुम्ही नक्की ट्राय करा. तर या ठिकाणी बघा, मी सुरमई फ्राय केलेली आहे, डीप फ्राय करते. इतर वेळी मी खूप कमी तेल वापरते, पण आज प्रॉन्ससाठी जास्त तेल वापरलेलं म्हणून आज डीप फ्राय करून झालेली आहे आपली सुरमई. तर कोटिंग अजिबात निघालेलं नाही आहे. याचं कारण म्हणजे मी तुम्हाला सांगितलं की तेल तापलेलं ठेवा. तापलेल्या तेलात जर तुम्ही फिश तळला तर कोटिंग बिलकुल निघणार नाही. तर अशी आपली सुरमई फ्राय आणि पापलेट फ्राय करून झालेलं आहे. तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा. आणि आपली जी लोणच्याची रेसिपी आहे ती पण तुम्ही नक्की बघा. तुम्ही सुरमई, पापलेट, प्रॉन्स व्यतिरिक्त अजून कुठली मच्छी खाता हे पण मला नक्की कमेंट करून सांगा. तर हे सगळं बनवून झालेलं आहे आणि याच्यासोबत आता बनवूया तांदळाची भाकरी. तर भाकरीची रेसिपी मी काही शूट केली नाही, कारण मला तितका वेळ नव्हता, पण ही भाकरी मी बनवलेली आहे. अजूनही मला परफेक्ट भाकरी बनवता येत नाही, पण मी ट्राय करते. तर भाकरी पण आपल्या बनवून झालेल्या आहेत. आणि आता बघा, फिश करीचा जो कलर आहे बघा, इतका सुंदर कलर आला आहे आणि जितका सुंदर कलर आहे ना तितकी छान टेस्टी फिश करी झालेली आहे. अशा प्रकारे आपलं जेवण बनवून झालेलं आहे. तर आता चला आपण जेवण करून घेऊयात. हा जो स्प्रे आहे बघा, त्याच्यावर तर लिहिले थिक हेअरसाठी हे आपण यूज करू शकतो. त्याचा रिझल्ट मी तुम्हाला लवकरच सांगेल की नक्की ह्याने खरंच इफेक्ट पडतो का आता, आणि हेअरफॉल कमी होतो का. तर हेअरफॉल कोणाचाच कमी होत नाही किंवा लगेच 2-3 दिवसात कमी होत नाही. तो 3 दिवस झालेले आहेत. 10 दिवस आपण हे जे हा जो स्प्रे आहे हे रोजमेरी वॉटर हे यूज करून बघणार आहे. त्याच्यानंतर ना मी जो आहे तो तुम्हाला रिझल्ट सांगणार आहे. सगळ्यात आधी बघा, या साईडला इथं ऑन ऑफचं, म्हणजे मलाच हे ऑन ऑफ करता येत नव्हतं, कारण की ह्या साईडला जो नॉब दिलेला आहे बघा, बटन्स आहे इथं ऑन ऑफचं, इथं लिहिलेलं पण आहे बघा ऑन ऑफ. तर हे आपल्याला काय करायचं आहे, सिम्पल इथं ऑन आणि ऑफ करायचं आहे आणि हे प्रेस करायचं आहे. सो ऑन झालेलं आहे. सगळ्यात बेस्ट स्प्रे आहे, स्प्रे खूप छान होतो याचा एकदम. तर आपण हे यूज करून बघूया. जिथं जिथं स्काल्प आपला, म्हणजे जिथं जिथं रिकामा जो आहे तो इथं प्रेस करायचा आणि हे थोडंसं असं मसाज करायचं आहे. तर खरंच ह्याचा यूज होतो का हे मी तुम्हाला सांगणार आहे. आपण हे 10 दिवस यूज करून बघायचं आहे. आज 3rd डे आहे, तो यूज करत आहे मी. सो जिथं जिथं आपला केस कमी असतील तिथे तिथं आपल्याला हे स्काल्पवर अप्लाय करायचं आहे. त्याचा यूज मी नक्की तुम्हाला सांगेल. अशा प्रकारे हे ऑइल आपल्याला अप्लाय करायचं आहे. आणि जर तुम्हाला आपल्या चॅनलची व्हिडिओ आवडत असतील तर आपल्या चॅनलला नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करून सांगा की तुम्हाला आपले व्हिडिओ कसे वाटतात. बाय बाय. परत भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये.